आता सगळ्या घडामोडी विस्तारित स्वरूपामध्ये पाहूयात। संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणानंतर धनंजय मुंडेंच्या अडचणी चांगल्याच वाढल्या। आरोपींना मदत केल्याचा आणि कराडसोबत व्यावसायिक भागीदारी असल्याचा आरोप झाला। या आरोपामुळे धनंजय मुंडेंवरती राजीनाम्यासाठी दबाव वाढलाय। अशामध्येच कौटुंबिक हिंसाचार प्रकरणातही धनंजय मुंडे दोषी ठरलेत। करुणा मुंडे याच धनंजय मुंडेंच्या पहिल्या पत्नी असल्याचं कोर्टानं मान्य केलंय आणि पोटगीची रक्कम म्हणून महिन्याला 2 लाख रुपये देण्याचे आदेशही दिलेत। करुणा शर्मांच्या या विजयाचा आणि धनंजय मुंडेंना मिळालेल्या आणखीन एका धक्क्यानंतर नेमकं काय घडतंय पाहूयात। करुणा मुंडेंनी धनंजय मुंडे कौटुंबिक न्यायालयात धाव घेतली होती आणि या खटल्यामध्ये न्यायालयानं अंतरिम आदेश दिलेला आहे। करुणा शर्मा उर्फ करुणा धनंजय मुंडे, अजूनही तुमची डिवोर्सची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही। न्यायालय जे आहे ते लोकांच्यासाठी आहे, मंत्र्यांच्यासाठी नाही आहे। मी गेले 3 वर्षापासून लढत आहे। किती मोठी शक्ती असू द्या, कोणी पण असू द्या, लढायला पाहिजे, सत्तेची विजय असते। आम्ही 15 लाख रुपये दर महिना मागितली होती, पण त्यांनी आम्हाला 2 लाख रुपये दिलेले। करुणा धनंजय मुंडे यांच्या न्यायालयीन लढ्याला काहीसं यश आलंय। करुणा मुंडेंनी धनंजय मुंडे यांच्या विरोधात कौटुंबिक न्यायालयात धाव घेतली होती। या खटल्यात न्यायालयानं अंतरिम आदेश दिलाय। त्यानुसार करुणा मुंडे यांना महिन्याला 2 लाख रुपये गुजारा भत्ता देण्याचे आदेश धनंजय मुंडेंना देण्यात आले। त्यातले 1,25,000 रुपये दरमहा करुणा मुंडे यांना, तर मुलगी शिवानीचे लग्न होईपर्यंत दरमहा 75,000 रुपये। परंतु माननीय न्यायालयाने अर्जदार क्रमांक 1 करुणा धनंजय मुंडे यांना 1,25,000 रुपये आणि शिवानी धनंजय मुंडे यांना 75,000 रुपये पर मंथ अशा या ॲप्लिकेशनमध्ये मंजूर केलेले आहेत। तर त्या अनुषंगाने जर बघितलं तर जे काही माननीय न्यायालयाने आदेश केलेला आहे आमच्या हक्कामध्ये, तो त्या प्रमाणामध्ये आम्हाला काही समाधानकारक नाही आहे। त्यामुळे आम्ही यानंतर पुढील न्यायालयात या संदर्भात अपील करणार आहोत। पण न्यायालयाच्या निर्णयावर करुणा मुंडे समाधानी नाहीये। आम्ही 15 लाख रुपये दर महिना मागितली होती, पण त्यांनी आम्हाला 2 लाख रुपये दिलेले। त्याच्यासाठी मी ते ऑर्डर घेऊन हायकोर्टामध्ये जाणार आहे आणि 15 लाख रुपये मंजूर करून आणणार आहे। इतकंच नव्हे तर न्यायालयानं करुणा मुंडे याच धनंजय मुंडे यांच्या पहिल्या पत्नी असल्याचंही मान्य केलंय। निवडणूक आयोगाकडे औरंगाबाद हायकोर्टामध्ये पण खटला टाकलेला आहे की त्यांनी खोटा एफिडेव्हिट करून दिलेला आहे। निवडणूक आयोगाचा पण छळ केलेला आहे आणि माझं नाव, माझे मुलाबाळांचं नाव टाकलं आहे, माझं नाव नाही टाकलं आहे आणि पहिल्या बायको असताना नाव नाही टाकलेलं आहे। ते सगळी गोष्ट मी टाकलेली आणि आमचे जे दोघांचे जे कोर्ट केस चालू आहे ते पण त्याच्यामध्ये नाही टाकलेले। पण दुसरीकडे धनंजय मुंडे यांच्या वकिलांनी मात्र न्यायालयाच्या आदेशाचा चुकीचा अर्थ काढला जात असल्याचा दावा केलाय। कौटुंबिक हिंसाचार प्रकरणी मुंबई न्यायालयानं कोणताही अंतिम निष्कर्ष काढलेला नाही। न्यायालयानं सध्या अंतरिम पोटगीचा आदेश आर्थिक निकष लक्षात घेत दिले आहेत। करुणा शर्मा व मुलांसोबत लिव्ह इन मध्ये राहत असल्याची कबुली मुंडेंनी आधीच दिली होती। आजच्या अंतरिम आदेशाला त्याचाच आधार आहे। 24 आणि 25 मध्ये कोर्टाने एवढंच म्हटलेलं आहे की ही जी लेडी आहे तिचं रिलेशनशिप मुंडे साहेबांबरोबर ॲडमिट झालेलं आहे। म्हणजे मुंडे साहेबांनी स्वतः मान्य केलेलं होतं एका दुसऱ्या प्रकरणात की हो माझ्या तिच्याबरोबर पास्टमध्ये लिव्ह इन रिलेशनशिप होता, म्हणून तिला इंटरिम मेंटेनन्स म्हणून 1,25,000 रुपये महिने देण्यात यावे। त्याशिवाय दुसरं कुठलीही फाइंडिंग नाही, कुठलाही ऑब्झर्वेशन नाही आहे, पोटगीचा वगैरे काही विषय नाही आहे, ती बायको आहे हे पण विषय नाही आहे, तिच्याबरोबर काय फिजिकल अब्यूज झाला हे पण विषय नाही आहे, असं कुठलाही विषय नाही आहे। हे सगळे प्युअरली रूमर्स आहेत। करुणा शर्मा उर्फ करुणा मुंडे हे नाव 2021 पासून माध्यमांमध्ये चर्चेला येऊ लागलं। मुंबईतल्या एका महिलेनं धनंजय मुंडेंवर बलात्काराचा आरोप केल्यावर त्याची चर्चा सुरू झाली। मुंडेंनी फेसबुकवर पोस्ट लिहून करुणा शर्मा यांच्याशी असलेलं आपलं नातं उघड केलं होतं। पण त्यानंतर करुणा यांनी धनंजय मुंडे यांच्यावर कौटुंबिक हिंसाचाराचा खटला दाखल केला। करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडे यांच्या विरोधात निवडणूक लढवण्याचाही प्रयत्न केला, पण ऐनवेळी त्रुटींमुळे त्यांचा उमेदवारी अर्ज बाद केला गेला।
धनंजय मुंडे यांच्या घरी जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या करुणा मुंडे यांच्या गाडीमध्ये परळीत पिस्तूल सापडलं आणि त्याच गुन्ह्याखाली करुणा यांना 1.5 महिने जेलमध्ये काढावे लागले. आदेश देणारं न्यायालय हे वांद्र्यातलं कौटुंबिक न्यायालय आहे, त्यामुळे हा न्यायालयीन लढा पुढच्या कोर्टातही जाणार आहे. त्यामुळे शर्मा की मुंडे आणि पोटगीची रक्कम किती हा लढा सुरूच राहणार आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.